अनेक रेकी हिलर्स नवीन नवीन रेकी शिकल्यावर एक चूक करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. म्हणजे रेकी हिलिंग केल्यानंतर थोडी अंगदुखी होते, हातपाय दुखतात, अंगात कणकण येते. तर अनेक रेकी हिलर सुरुवातीला हा प्रॉब्लेम फेस करतात आणि त्याचं कारण त्यांच्या लक्षात येत नाही. पण त्याचं एक कारण म्हणजे कॉर्ड कटिंग. कधीही रेकी हिलिंग सेशन संपल्यानंतर कॉर्ड कट करायला विसरू नये. आणि कॉर्ड कटिंगसाठी मी वापरते ही ब्लॅक टर्मोलाईन नाईफ. ब्लॅक टर्मोलाईन नाईफ ही मला तरी फार युजफुल वाटली कॉर्ड कटिंगसाठी आणि इवन निगेटिव्ह इफेक्टपासून प्रोटेक्शन करण्यासाठी. तर मला वाटतं जे कोणी रेकी हिलर्स आहेत त्यांनी अशी ब्लॅक टर्मोलाईन नाईफ नक्की यूज करावी. तर ह्यापुढे रेकी सेशन संपल्यावर कॉर्ड कट करायला विसरू नका आणि त्यासाठी ब्लॅक टर्मोलाईन नाईफ नक्की यूज करा.